केंद्राचं बजेट आज सादर झालं। या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हातात काही लागलेलं नाहीये। आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 50% नफा या सूत्रानुसार आम्हाला भाव मिळाला पाहिजे, ही आमची मागणी। ते सोडून सरकार सगळं करतं। जसं की आता त्यांनी सांगितलं की तेल बियाणं आणि कडधान्यांना प्रोत्साहन आम्ही देणार आहे। एका बाजूला प्रोत्साहनाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला डाळी आयात करायच्या, तेल आयात करायचं आणि तेल बियांचे भाव पाडायचे। हा उद्योग सरकार सातत्याने करत आहे। शेतीमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये काही झालेलं नाहीये। शेतकऱ्यांना एकदा संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे, 100% पूर्णवेळ वीज उपलब्ध करून दिली पाहिजे आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारित 50% नफाप्रमाणे भाव देण्याच्या अनुषंगाने काही तरतूद केलेली नाहीये। नव तंत्रज्ञान ज्याच्यावर बंदी आहे, जसं की मॉडिफाईड सोयाबीन आपण ज्याला म्हणतो, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन, त्याला परवानगी आपल्या देशामध्ये दिली पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी होती। या संदर्भात कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत नाही। त्यामुळे फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पेपरमध्ये आणि टीव्ही मध्ये मोठ्या बातम्या होतील, पण प्रत्यक्षात लोकांच्या शेतकऱ्यांच्या हातात काही पदरात पडेल असं काही या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही। ऑफकोर्स सर्वसामान्यांसाठी सॅटिस्फाय आणि प्रत्येकाने हे बघा कसं असतं, मला समजा काँग्रेसवाला भेटला तर मला तो सांगणार कसला बजेट वा फालतू, बीजेपीवाला भेटला म्हणणार वाह एक नंबर बजेट। मग असं असतं, जो माणूस तुमच्या बाजूला असतो त्याच्या विचारांवरती अवलंबून असतं। मला वाटतं तुम्ही पेपर वाचा, न्यूजपेपर वाचा, महाराष्ट्र टाइम्स असेल, तुमचे पेपर्स कुठले जे असतील, न्यूज पुढारी असतील किंवा लोकसत्ता असेल, तुम्ही न्यूज बघा, त्यांचं विश्लेषण वाचा। मी तर म्हणतो त्याच्यातून जे मिळेल ते बघा, कारण पत्रकार हा नेहमी न्यूट्रल असतो, तो देईल ते खरं माना। पॉलिटिशियन्स तुम्हाला काही सांगतील, वाईट बजेट, हे बजेट, ते बजेट, कारण त्यांचं राजकारण त्यांना खेळायचं आहे। पण तुम्ही तुमचे ते पत्रकाराचे विश्लेषण वाचा, रविवारचे रिपोर्ट वाचा, मग त्याच्यातून तुम्हाला पत्रकारांच्या याच्यातून ते लोक तुम्हाला सांगतील की बजेट काय आहे आणि त्यातून काय मिळतं। तुम्ही असं तुमचं त्याच्यातून हे करा आणि मग तुमचे विचार ठरवा, असं माझं मत आहे।